पेन नंबर 35 आणि 36 आपल्याला शिकायचं आहे. द स्काय इज फॉलिंग म्हणजे काय? स्काय इज फॉलिंग म्हणजे स्काय म्हणजे आकाश, फॉलिंग म्हणजे पडणे, आकाश पडत आहे. ही जी गोष्ट आहे, ही जी स्टोरी आहे ती आपल्याला आज घ्यायची आहे. तर पहा, लिसन रीड अलाउड आफ्टर मी अँड इनॅक्ट. ऐका माझ्या पाठोपाठ मोठ्याने वाचा आणि हावभावासह सादर करा. तर या ठिकाणी ही जी स्टोरी आहे ती मी वाचते, त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्यायचा आहे आणि जे शब्दांचे उच्चार करते आहे ते पण तुम्ही लक्ष द्यायचे. आता काल आपण गार्डन ऑफ वर्ड्स घेतलं, त्याच्यामधले बरेचसे म्हणजे टोटली सर्व शब्द या स्टोरीमध्ये आहेत. तर ते शब्द तुम्ही जर वाचले असतील तर तुम्हाला ही स्टोरी वाचायला सुद्धा सोपी जाईल. आले लक्षात? तर आपण स्टार्ट करू. आता तुम्ही पेन नंबर 35 काढायचे आणि मी जे वाचते तिथं बोट ठेवून तुम्ही पण वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा लक्ष द्या आणि सेकंड टाइमला वाचा. ओके. तर पहा, वन्स देअर वॉज अ डिअर लिटल चिकन कॉल्ड चिकन लिकन. शी वॉज होपिंग अबाउट under a big tree when a leaf fell right on her head. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला पिक्चर्स पण दिलेले आहेत आणि त्या पिक्चर्स खाली किंवा त्याच्या बाजूला काय केलेलं आहे, सेंटेन्सेस लिहिलेले आहेत, हे स्टोरी लिहिलेली आहे. तर त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगते, ते लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि पिक्चर्सवरून तुमच्या लक्षात येईल की काय आहे बाबा. तर हे चिकन म्हणजे काय? पिल्लू, एक कोंबडीचे पिल्लू. तर चिकन लिकन नावाचे एक पिल्लू होते. ते एक मोठं झाड होतं. त्या झाडाखाली काय उड्या मारत होतं, बागडत होतं आणि हे उड्या मारत असताना झाडाचे एक पान पडले. कुठं पडलेलं दिसतंय तुम्हाला पिक्चर मध्ये? तर हेड, डोक्यावर एक झाडाचे पान पडले आणि ते घाबरला, हो की नाही? अचानक एखादी काही जरी आपल्या डोक्यावर पडलं तर आपण घाबरतो. ते तर छोटंसं पिल्लू आहे, तर ते घाबरलं आणि पहा, ओ नो द स्काय इज फॉलिंग सेड चिकन लिकन अँड सी स्टार्टेड टू रन बाय अँड बाय सी मेड हेनी पेनी. तर बाप रे बाप, आभाळ कोसळत आहे असे म्हणून ते पळत सुटले. कुठंच पाहिलं नाही त्याने मागे पुढे आणि त्या पिक्चर मध्ये दाखवले पहा कसा पळतोय तो. तर त्याने पळायला सुरुवात केली. बाय अँड बाय सी मेड हेनी पेनी. तर त्या थोड्या वेळाने काय झालं, एक हेनी पेनी नावाची कोंबडी भेटली. हेनी पेनी हे कोंबडीचं नाव आहे. तर ती त्याला रस्त्यामध्ये पळताना भेटली. Why are you running, Chicken Licken? The sky is falling and a piece of Why are you running, Chicken Licken? The sky is falling and a piece of it fell right on my head. तर ती त्याला विचारते चिकन लिकनला की तू का पळतो आहेस? तर तो काय म्हणतो, आभाळ कोसळत आहे आणि त्या आभाळाचा एक तुकडा माझ्या डोक्यावर पडला. असा घाबरत तिला तो सांगतोय पळतच. ओ, खाली पहा, खालचं पिक्चर आणि सेंटेन्सेस वाचते मी. ओ सेड हेनी पेनी अँड सी टू began to run with Chicken Licken. By and by they meet Cocky Locky. Why are you running, Chicken Licken and Henny Penny? तर पहा, ओ सेड हेनी पेनी अँड सी टू बिगॅन टू रन विथ चिकन लिकन. ती पण बापरे असं म्हणते आणि त्याच्यासोबतच पळायला सुरुवात करते. आणि मग थोड्या वेळानंतर त्यांना मध्येच कॉकी लॉकी नावाचा एक कोंबडा भेटतो आणि तो सुद्धा विचारतो, व्हाय आर यू रनिंग चिकन लिकन अँड हेनी पेनी. तो त्याला विचारतो की तुम्ही का पळत आहात, हेनी पेनी आणि चिकन लिकन.
नंतर द स्काय इज फॉलिंग अ पीस ऑफ इट फेल राईट ऑन चिकन लिकन्स हेड. तर हेनी पेनी त्याला सांगते की आकाश कोसळत आहे आणि त्याचा एक तुकडा चिकन लिकनच्या डोक्यावर पडला. मग मग पहा खाली, ओ डिअर सेड कॉकी लॉकी अँड ही टू बिगॅन टू रन विथ देम. बाय अँड बाय दे मीट डकी लकी. तर तो पण बाप रे बाप म्हणत म्हणत कॉकी लॉकी सुद्धा पळायला सुरुवात करतो आणि त्यांना लगेच थोड्या अंतरावर कोण भेटतं? डकी लकी. डकी लकी नावाचा एक बदक भेटतो आणि तो पण काय म्हणतो? व्हाय आर यू रनिंग चिकन लिकन अँड हेनी पेनी अँड कॉकी लॉकी. त्यांना विचारतो तो. द स्काय इज फॉलिंग अ पीस ऑफ इट फेल राईट ऑन चिकन लिकन्स हेड. तर ते पण तसं सांगतात की डोक्यावर काय आकाश कोसळत आहे आणि एक तुकडा त्या चिकन लिकनच्या डोक्यावर पडला आहे. डिअर मी सेड डकी लकी. लक्ष आहे तुमचं? पुस्तकामध्ये मी जे वाचते त्याच्यावर बोट ठेवायचे किंवा लक्ष द्या. मी वाचते त्याच्याकडं. डिअर मी सेड डकी लकी अँड सी टू बिगॅन टू रन विथ देम. बाय अँड बाय दे मीट गुसीपुसी. तर ते पण म्हणते बापरे बाप, बदक सुद्धा म्हणतो आणि डकी लकी सुद्धा पळायला सुरुवात करतो आणि त्यांना मध्येच कोण भेटतं? मग गुसीपुसी. कोण भेटतं? गुसीपुसी भेटतो. मग ते पण गुसीपुसी हे काय आहे? हंस आहे. पहा चित्रामध्ये दिसतोय पांढरा शुभ्र, हो की नाही? आता हे चौघही पळत आहेत आणि नंतर मध्येच त्यांना गुसीपुसी नावाचा हंस भेटतो. तो पण विचारतो व्हाय आर यू रनिंग चिकन लिकन हेनी पेनी कॉकी लॉकी अँड डकी लकी. तर तो प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुम्हाला माहीतच आहे. सर्वजण एकत्र मिळून उत्तर देतात. काय देत असतील ते आपण पुढच्या लेसन मध्ये शिकू. ओके, पुढच्या पिरियडमध्ये घेऊ. तर इथपर्यंत लक्षात आली स्टोरी. तर ते तुम्ही काय करायची? वाचून काढायची आहे. ओके.